आज आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। रामरक्षेची कथा। रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले, जसे विष्णू सहस्रनामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले। पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे। ती अशी की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली। 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले। देव, मानव आणि दानव भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले। ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले। शेवटी शंकराने रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले। 100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच। हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात 32 अक्षरे होती। त्याचीही वाटणी केली। शेवटी 2च अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली। यावर ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले। पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना। शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली। याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचं असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले। काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले। एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले। त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती। त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले। त्यांनी त्या ऋषींकडे बघितले। त्यांना त्याचे कौतुक वाटले। मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली। काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली। त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी। याचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केलेले आहे। शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती 2 अक्षरे। श्री रामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व काय? परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे। प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात। प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे। बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे। त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे। हात पाय धुवून शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही। कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी। त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते। अबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी। त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच। रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे। कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात। प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा। अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच। याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे। रामरक्षा सिद्ध कशी करावी? 121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते। किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते। त्याचे इतर फायदे प्रत्येक श्लोकानुसार वेगवेगळे आहे। जो हा श्लोक दिलेला आहे तो श्लोक जर 1,00,000 वेळा म्हटल्याचे ऋणमुक्ती फळ आहे। प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ केल्याचे त्याचे स्वतंत्र फलित मिळते। रामकृष्ण हरी।